नमस्कार सगळ्यांना, मी कल्याणी चोकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता बाकीचं जेवण वगैरे सर्व आवरलं आहे. तर मम्मीचं असं म्हणणं होतं की आपण लाडू करूया. मेथीचे लाडू बनवायचे आहे, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. थंडी म्हटलं तर मेथीचे लाडू आमच्याकडे नेहमी बनतात. तर चला मी तुम्हाला मम्मीने काय काय कशा पद्धतीने बनवले ते सर्व सांगते, कारण की मी कधी आत्तापर्यंत लाडू बनवले नाही. दरवेळेस मम्मीच देते किंवा माझ्या सासूबाई करतात. तर मी अर्धा किलो काजू बदाम याचा कूट करून घेतला आहे. आणि त्यानंतर मी खारीक आणि खोबरं, मम्मीनेच येताना तिकडनं गावाकडनं गिरणीतून दळून आणले होतं खारीक आणि खोबरं. तर ते मम्मीनं दळून आणल्यामुळे ते फक्त मी इथं मिक्स केलं आहे. आणि तीळ पण टाकलेली भाजलेली, तीळ काही अशी अख्खी टाकली आणि काही त्याचा तीळ पण अशी दळून टाकलेली आहे. आणि तीळ ही फर्स्ट टाईमच ॲड करते, कारण की तिळीनं पण लाडूला खूप छान असा खमंगपणा येतो. म्हणजे जेव्हा पण लाडू खातो त्यावेळेस तिळीचा फ्लेवर आपल्याला बरोबर म्हणजे जाणवतो आणि तिळीमुळे टेस्ट पण खूप छान लागते. तर मी सर्व ॲड केलं आहे. आणि आमच्याकडे ना थोडंसं नॉर्मल गहू भाजून त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि थोडीशी मेथी असं त्याचं 2 इंचाचं रवेदार पीठ बनवतं आणि त्यामध्ये ॲड करते. काही काही ठिकाणी फक्त डिंकाचे करतात, तसं आमच्याकडे थोडंसं नॉर्मल गहू भाजून त्यामध्ये दळून टाकतात गव्हाचं पीठ, म्हणजे असं रवेदार राहतं ते पीठ. तर म्हणजे लाडू कसा असा गरगरीत असा होतो त्याने. पूर्ण पीठ मी चांगलं असं मिक्स करून घेते, कारण की आपलं ते ड्रायफ्रूट वगैरे ते चांगले एकजीव झाले पाहिजे. आणि तोपर्यंत तिकडे मम्मीनं गुळ फोडला होता आणि त्याचा पाक बनवायला ठेवला होता. मम्मीने शेंगदाणा तेलामध्ये त्याचा पाक बनवायला ठेवला आहे. चांगला गुळाचा म्हणजे वरती आला पाहिजे तेव्हा त्याचा पाक होतो. पाक म्हणजे काय असं कडक वगैरे लाडू नाही करायचे आपल्याला, त्यामुळे फक्त गुळ हा नॉर्मल पूर्ण पगळायला पाहिजे तेलामध्ये. तेलाला तुम्ही पण बघू शकता कशी उकळी वगैरे आली, या टाईपमध्ये पाक बनवायचा आहे. आणि काही काहींना गावठी तुपात आवडतं तर त्यामध्ये पण करू शकतात, पण आम्ही सहसा थंडीमध्ये तेलातच करतो, कारण की गावठी तुपाने पण आहे ना ते थिजल्यासारखे होतात लाडू पूर्ण, आणि यांना पण आवडत नाही, त्यामुळे आम्ही नाही करत, आम्ही तेलातच करतो. आणि पूर्ण तो पाक सर्व एकजीव झाल्यानंतर आम्ही सर्व त्या मिश्रणामध्ये ओतणार आहे. ते तुम्हाला पाकाची कन्सिस्टन्सी दिसतच असेल. आणि यामध्ये तुम्ही डिंक पण टाकू शकता. डिंक तळून थंड झाल्यानंतर तो दळून त्याची पावडर टाकू शकता डिंकाची. आम्ही नाही टाकला, कारण की आमच्या इथं कुठे डिंकाचं म्हणजे खात नाही. भरपूर ठिकाणी डिंकाचेच लाडू करता. ज्यांना टाकायचं असेल तर टाकू शकता, असं काही नाही की आम्ही टाकलं म्हणून तुम्ही नाही. आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही नाही टाकलं, तर तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट तुम्हाला ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. पाक पूर्ण चांगला मिक्स करून घेतला आहे. आणि बाकीचा पसारा तुम्ही इग्नोर करा, कारण की काही खाण्याची वस्तू बनवायची म्हटलं इतका पसारा हा निघतोच. मम्मीने नंतर ते मिश्रण एकजीव केलं आणि जोपर्यंत ते मिश्रण गरम असतं तोपर्यंतच पटापट लाडू वळले जातात. नाहीतर जसं थंड पडत चालतं ना ते मिश्रण, तसं हातातून ते सर्व मिश्रण असं सुटत चालतं. त्यामुळे जितकं गरम आपण वळायचा प्रयत्न केला तितके पटापट ते वळले जातात. आणि तुम्ही बघू शकता एक लाडू पण झाला आहे माझा. आणि मला लहानपणापासूनच लाडू वळायची सवय होती, कारण की मम्मी जेव्हा कधी लाडू बनवायची त्यावेळेस मी मम्मीला मदत करू लागायचे. आणि लाडू वळायला पण मला खूप आवडायचं, त्यामुळे मला येतात पण पटापट वळले जातात माझ्याकडनं. आम्ही एक एक करून सर्व लाडू वळवून घेतले. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही करून बघा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.